चलो भिवंडी सोनाळे, चलो भिवंडी सोनाळे। ओबीसींच्या एल्गार मेळाव्यामध्ये तमाम ओबीसी बांधवांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्यासाठी सोनाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये अवश्य सहभागी व्हा। मार्गदर्शक केंद्रीय मंत्री श्री कपिलजी पाटील, महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ओबीसीचे नेते माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब, श्री बबनराव तायवडे, श्री प्रकाश शेंगे, माननीय श्री गणेशजी नाईक, निमंत्रक श्री दशरथ पाटील, अध्यक्ष ओबीसी समन्वय समिती ठाणे जिल्हा आणि श्री यशवंत सोरे। सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन्स फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित। शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत। त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत। मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल। सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या। अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा। दैनिक कोकण सकाळ गेली 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक। मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम। दैनिक कोकण सकाळ, संपादक राजाराम गोपाळराव माने। कन्झ्युमर सेंटर आयोजित कन्झ्युमर ट्रेड फेअर दिनांक 9 ते 17 डिसेंबर सकाळी 11 ते रात्री 9 या कालावधीत घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम। किचन, फॅशन आणि होम डेकोरचं अप्रतिम प्रदर्शन, अवश्य भेट द्या। आयोजक कविता नायर। माझ्याबरोबर आता प्रसाद शिंदे नावाचा एक तरुण उद्योजक आहे आणि प्रसाद हा एका आगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये आहे। प्रसाद काय करतात तर प्रसाद हे मार्बलची मंदिरं आणि मार्बलच्या मूर्ती ते घडवतात आणि आजवर त्यांच्या मूर्ती देशातल्या जवळपास 10,000 मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्ती आजपर्यंत विराजमान झालेल्या आहेत। साधारणपणे 30 वर्षांपूर्वी त्यांचे पिताश्री राजू शिंदे यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि 30 वर्षांच्या कालावधीमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त मूर्ती त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मग जवळपास देशातल्या 10,000 मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्ती विराजमान झालेल्या आहेत। अनेक हॉस्पिटल्स, अनेक व्यापारी आस्थापनं, अनेक कंपन्या, घरगुती ग्राहक या सगळ्यांना आजपर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त मूर्ती त्यांनी दिलेल्या आहेत आणि अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे। आपण प्रसाद शिंदे यांचा आज इंटरव्ह्यू करत नाही, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत कारण हा विषय जो आहे हा अतिशय आगळा वेगळा विषय आहे। हे सगळा मार्बल नेमका येतो कुठून, मूर्ती कशा बनतात, असे छोटे छोटे अशा गोष्टी आहेत की आपल्याला निश्चितपणे ऐकायला आवडतील। आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रसाद साधारणपणे काही वर्षांपूर्वी आले। वास्तविक त्यांनी MA केलेलं आहे पॉलिटिकल सायन्समध्ये मुंबई युनिव्हर्सिटीतनं, पण तरीही आपल्या वडिलांचा व्यवसाय आणखी मोठा करावा, आणखी त्याला नवनवीन क्षितिजे गाठावी या दृष्टिकोनातून आज प्रसाद या सगळ्या व्यवसायांमध्ये आलेले आहेत। त्यांच्या वडिलांनी हा सगळा व्यवसाय सुरू केला, मात्र आज या व्यवसायाला एक वेगळा आयाम देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। श्री साई मार्बल मंदिर हाऊस हे त्यांचं ठाणे शहरामध्ये दुकान आहे। वंदना बसस्टॉपच्या बाजूला आणि सत्कार हॉटेलच्या बरोबर समोर तिथे गेल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतात। त्याच्यात गणपतीच्या मूर्त्या आहेत, साईबाबांच्या मूर्ती आहेत, स्वामी समर्थांच्या मूर्ती आहेत, देवीच्या अनेक मूर्ती आहेत, गौतम बुद्धांच्या अनेक मूर्ती आहेत। अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंतच्या सगळ्या मूर्ती या ठिकाणी अवेलेबल आहेत। आपण आता प्रसादशी बातचीत करणार आहोत। प्रसादजी, सर्वप्रथम मला सांगा की तुम्ही MA पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे आणि तरीही तुम्ही वडिलांच्या व्यवसायामध्ये आलेला आहात। काय उर्मी होती व्यवसायाची?
सर्वात पहिलं की व्यवसाय म्हटलं की मराठी माणूस कुठेतरी मागे पडतो किंवा मराठी माणसं व्यवसायामध्ये जायला घाबरतात. मग त्या आणि दुसरी गोष्ट की वडिलांनी माझा व्यवसाय स्थापन केला आणि त्यानंतर त्यांनी एवढे चढ उतार घेऊन आज ते या पदाला आहेत, व्यवसाय या पदी आहे. तर त्यावेळी मी हा विचार केला की आज अगर जर मी मराठी माणूस म्हणून जर नोकरी फक्त करत राहिलो तर त्यांनी काय उपयोग नाही. पण आज एखाद्या मराठी माणसाला व्यवसायात उतरणं केवढं गरजेचं आहे आणि त्याला सिद्ध करणं पण गरजेचं की आज मराठी माणूस पण व्यवसाय करू शकतात किंवा मराठी तरुण आहेत तेही त्यांना पण ते हौसला मिळणं गरजेचं आहे. म्हणून आज मी या बाबांच्या बिझनेसमध्ये पुढे जाऊन मराठी तरुण आणि हा व्यवसाय जो वडिलांनी उभा केलेला आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. श्री राजू शिंदे प्रसादचे वडील त्यांनी हा व्यवसाय 30 वर्षांपूर्वी सुरू केला. बाबांनी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस नेमकं कसं होतं, म्हणजे आज तर खूप मोठा व्यवसाय दिसतो पण बाबांनी सुरू केला त्यावेळेस कसं होतं? बाबांनी जेव्हा बिझनेस सुरू केला त्यावेळी बाबा गल्फवरून जस्ट आलेले होते. 1996-1997च्या दरम्यानची गोष्ट आहे. तर त्यांनी पाहिलं की आपली जी घरातली मंदिरं असतात ती लाकडाची किंवा बाकी ॲल्युमिनियमची अशी होती, पण मार्बलची मंदिरे का नाही बनवू शकत आपण, त्याच्यामध्ये घडण का नाही करू शकत. तर या ह्याने बाबांनी पुढे जाऊन पुढाकार घेऊन मार्बलची मंदिरं स्वतः डिझाईन करायला सुरुवात केली. नंतर काही वास्तूप्रमाणे चांगले डिझाईन्स किंवा काय हे हळूहळू त्यांनी करायला सुरुवात केलं. मग तसा तो व्यवसाय वाढत गेला हळू म्हणता म्हणता. ओके, मग तुम्ही सुरुवात केली होती ती सुरुवात मार्बलच्या मंदिरांपासून केली होती? हो, अगदी राईट. मग त्यावेळेस कशा पद्धतीने, कारण त्यावेळेस तर हे सगळं फार नवीन होतं आणि तुम्हाला काय इनिशियली काय अडचणी होत्या? इनिशियली अडचणी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही मंदिर बनवायचं म्हटलं तर त्याला मेजरमेंट्स लागतात, डिझाईन्स लागतात, डिझायनर लागतात, प्रॉपर ते डिझाईन सेट करून कार्विंग करून सर्व गोष्टी आपल्याला बघावं लागतं. तर त्यावेळी माणसांना आपल्याला म्हणजे आपल्यासोबत माणसांना जोडून ठेवणं, त्यांना त्या गोष्टी शिकवणं हे खूप थोडंसं पहिलं आपल्याला अडचण होती. लेबर नव्हत्या म्हणजे बाबांनी तशी माणसं उभी केली की आज त्यांना 4 गोष्टी माहीत आहेत मंदिराच्या. म्हणजे की बाबांनी प्रत्येक माणसाला आपल्या सोबती घेऊन त्यांनी त्याला डिझाईन किंवा घडण किंवा काय हे सर्व त्यांना शिकवत गेले आणि आज पण ती जुनी माणसं आमच्या सोबत आहेत. हे सगळं जे आहे एवढ्या सगळ्याच्या आता आपण साईडच्या स्क्रीनवर ज्या मूर्ती बघतो आहोत ह्या सगळ्या ज्या मूर्ती आहेत याच्या मूर्ती कुठल्याही प्रकारे मशीन पासून बनत नाहीत. या सगळ्या मूर्ती हाताने बनतात. एम आय राईट? बरोबर. तुम्हाला खूप कलाकार माणसं शोधावे लागत असतील ना याच्यासाठी? हो, कलाकार माणसं शोधावी तर लागतात आपल्याला. म्हणजे जसं प्रत्येक माणूस बघून त्याची कारिगिरी कशी आहे, घडण कशी आहे, या सर्व गोष्टी बघून आपल्याला ती अशीच मिळत नाहीत म्हणा, त्याला बराच वेळ लागतो. म्हणून ती जुनी माणसं आहेत आज आमच्याकडे जी आम्ही टिकून ठेवलेली आहेत, आमच्या सोबतीला या प्रवासात आहेत. त्यामुळे हा शक्य आहे एवढं सर्व. कारण आजकालच्या ह्याच्यामध्ये तेवढे घडण आणि तेवढा कारिगिरी किंवा तेवढी टॅलेंट घेऊन सोबत चालणं माणसं खूप कठीण आहे आपल्याला आजच्या युगात. एक्झॅक्टली. मला सांगा कशा पद्धतीची ही सगळी प्रोसेस असते की ही मूर्ती सगळी एकसंध बनते की सगळे अवयव वेगवेगळे बनतात आणि मग ते नंतर जोडल्या जातात? एक्झॅक्टली प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे ती. मार्बलची मूर्ती बनवायचं म्हटलं तर पहिली की ती अखंडच बनते, कधी कोणत्या पार्ट्स मध्ये बनत नाही. आणि दुसरी गोष्ट कशी असते की जशी माणसाची अॅनाटॉमी असते, हात पाय त्याचे मेजरमेंट्स असतात, तर त्या प्रकारे आपण मूर्तीचे मेजरमेंट्स बघतो, त्यांची अॅनाटॉमी बघतो, त्या प्रकारे आपण मार्बलच्या दगडावरती स्ट्रक्चर करतो. त्यानंतर त्याच्यावरती रफ वर्क होतं, जे नाही असलेलं मार्बल आहे ते आपण कट करून टाकतो आणि जे हात पाय किंवा चेहरा ह्याचा जो एक रफ व्हर्जन म्हणतो ना आपण, तर ते आपण पहिलं तयार करतो. त्यानंतर मग प्रत्येक भागाकडे म्हणजे हात पाय प्रत्येक भागाची घडण प्रॉपर प्रोपोर्शनली करून मग आपण त्याच्यावरती काम करतो. एक्झॅक्टली. ह्याच्यासाठी जो मार्बल असतो हा मार्बल तुम्ही कुठून इंडियामधून आणता की बाहेरनं कुठून आणता? नाही, आता मार्बल म्हणजे असे भरपूर प्रकारचे मार्बल्स आहेत, म्हणजे प्रचंड कलर आणि प्रचंड प्रकारचे व्हाईट आणि असे भरपूर मार्बल आहेत. आता आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलं तर खूप आधी काळापासून मकराना हा मार्बल खूप चालत आलेला आहे आणि परंतु काळाच्या ओघाने तो संपत्ती आलेला आहे हे पण आपल्याला म्हणता येईल. कारण ताजमहाल पासून मकराना वापरत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर मकरानाची जे मार्बल आहे ते मिळणं आता मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये आता आपण व्हाईट मध्ये व्हिएतनाम करतो आणि भारतात जे मार्बल मिळतं
ते थोडंसं ग्रेइश असतं, थोडेसे डार्क स्पॉट्स असतात. तर असे भरपूर प्रकारचे मार्बल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण मूर्त्या बनवू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही व्हिएतनाम वरनं हे सगळं मार्बल आयात करतात, हो, मग त्याच्या मूर्ती तयार होतात. बरोबर. ते खूप इंटरेस्टिंग आहे. जरा त्या संदर्भात सांगा ना, की अगदी म्हणजे नुकतंच व्हिएतनाम मध्ये काही खाणी सापडल्या आणि त्या ज्या खाणी आहेत त्या आत्ताच सापडलेल्या असल्या कारणाने तिकडचं जे मार्बल आहे हे खूप व्हाईट आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तो वापरता. अगदी बरोबर. म्हणजे तेच की आता मेन कसं आहे की माणसं जेव्हा किंवा कस्टमर्स जे असतात ते देवाची मूर्ती पाहायला जातात तर त्यांना खूप पांढरी शुभ्र पाहिजे असते किंवा त्यांना असं एकदम सुबकपणा पाहिजे असतो, कुठेही डाग नाही किंवा कुठेही काय नाही. तर आजकाल तसं व्हाईट मार्बल मिळणं मुश्किल झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे व्हिएतनाम मार्बल म्हणजे खूप चांगलीच गोष्ट आहे की ती सापडली आहे, कारण त्या खाणींमधून जे मार्बल निघतं ना ते पूर्णपणे व्हाईट आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यावरती जी आपण घडण किंवा कारागिरी करणं आपल्याला खूप सोपं जातं, कारण मखराना मार्बलच्या कम्पेअर व्हिएतनाम मार्बल थोडंसं सॉफ्ट आहे, पण टिकाऊ तेवढंच आहे, त्यात काही गुंजाईश नाही. बरोबर. आम्ही ज्यावेळेस आपण घरी गणपती बसतो त्यावेळेस घरी गणपतीचे सगळ्यात प्रथम आपण डोळे बघत असतो. बरोबर. त्याचप्रमाणे तुमच्याकडच्या सुद्धा ज्या मूर्ती बघितलेल्या आहेत मी अतिशय लाईव्ह वाटतात. सगळ्या मूर्तींचे जे डोळे आहेत ते एकदम असे मूर्ती म्हणतो आपण की बोलकी मूर्ती वाटते. तर यासाठी काही आणखी वेगळे कारागीर तुम्हाला लागतात की माझ्यामध्ये तुम्ही सुद्धा कारागीर आहात नाही? हो, अगदी बरोबर. मी स्वतः कारागीर आहे, पण आता सगळ्याच गोष्टी सांभाळायचं म्हटलं तर पॉसिबल नाही होत. पण अगदी बरोबर बोललात. जसं गणेश उत्सवाला ज्या पीओपीच्या किंवा शाडोच्या मातीच्या मूर्त्या आपण वापरतो किंवा काय, आणि मार्बलच्या मूर्ती ह्याच्या घडण नंतर जर फरक कोणता येतो ना तो पेंटिंगचा येतो, कारण प्रत्येक गोष्टीचं म्हणजे त्या मूर्त्यांचं पेंटिंग आणि मार्बलच्या मूर्त्यांमध्ये पेंटिंग हे दोन्ही वेगळे फरक पडतात. बरोबर. कारण अगदी, आणि दुसरी गोष्ट बरोबर बोललात तुम्ही की देव किंवा कोणतेही असो, गणपती असो किंवा साईबाबा असो किंवा बरेच असे देव आहेत की ज्यांचे आपण डोळे पाहतो, डोळ्यांवरती लोकांना म्हणजे साईबाबांच्या मूर्तीमधलं जे डोळ्यातलं जे एक वात्सल्य असतं ते काही औरच असतं. हो, बरोबर, अगदी बरोबर. आणि तेच सांभाळणं खूप महत्वाचं असतं पेंटिंग मध्ये, कारण जरी तुमची घडण जरी चांगली असली पण तुमची पेंटिंग प्रॉपर नसली ना तरी ती मूर्ती तेवढी उठावदार दिसत नाही. बरोबर. त्यामुळे ते जे पेंटिंग आहे पीओपीचं किंवा शाडोच्या मातीवरचं आणि मार्बल मध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यासाठी पण आपल्याकडे खूप चांगले कारागीर आहेत जे आपल्या आजपासून 12-13 वर्ष झाले ते सोबत आहेत. आणि मलाही खूप लहानपणीपासून आवड आहे या गोष्टींची, त्यामुळे मी स्वतःही पेंटिंग करतो, स्वतःही लक्ष घालून सगळं काम बघून घेतो. त्यामुळे गुड. पण हाऊ डू यू फाइंड युअर मार्केट? म्हणजे आता मगाशी मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की 10,000 पेक्षा जास्त मंदिरांमध्ये आजपर्यंत श्री साई मार्बल मंदिर हाऊसच्या मूर्ती गेलेल्या आहेत. कसं वाटतं एखाद्या गावात तुम्ही गेलात आणि आपलीच मूर्ती बघितली तर कसं वाटतं? हे ऍक्च्युली खरे बघायला गेलं तर बाबांची मेहनत आहे ती, कारण बाबांनी सुरुवाती काळात भरपूर मेहनत झालेली आहे. नंतर मग त्यांनी पुढाकार घेऊन प्रचंड ज्या स्केल पर्यंत ते पोहोचवू शकतात काम त्या स्केल पर्यंत त्यांनी पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे पुढच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याला माउथ पब्लिसिटी म्हणू शकतो किंवा हे जुने नाते आहेत किंवा जुन्या गोष्टी आहेत की जो विश्वास माझ्या बाबांनी किंवा आमच्या फर्मने लोकांना दिलेला आहे तो विश्वास आणि खूप आम्ही जोडून ठेवलेला आहे. त्या विश्वासाचे आम्ही खूप जोडून राहिलेलो आहे. आणि आजचं जर पाहायला गेलं तर ऑनलाईन मार्केटिंग आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत आपल्याला ऍडव्हर्टायझिंग साठी. आणि नंतर नवीन कामासोबत पण आपण चालत आहोत की नवीन काम आता म्हणजे मदर ऑफ पर्लची कामं आजकाल भरपूर चालत आहेत. मदर ऑफ पर्ल्स म्हणजे काय? मदर ऑफ पर्ल म्हणजे तुम्ही आता एक उदाहरण म्हणजे देतो की ताजमहलवरती जे काम केलेलं आहे जे सिल्वर स्टोन्स मध्ये आहे तुम्हाला दिसत आहे ते मदर ऑफ पर्ल. म्हणजे जे पर्लचं जे शेल असतं ते शेल आपण कट करून त्या डिझाईन मध्ये कट करून आपण मार्बल मध्ये फिट करतो. त्यामुळे त्याचा जो डिसेंटपणा येतो आणि एलिगंट एवढं सुंदर वाटतं ना की खूप छान दिसून येतं. तर ते कामात पण आपण पुढाकार घेतलेला आहे. मी स्वतः ते बसून ते काम करतो. तर या बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपण हा बिझनेसची स्केल आहे किंवा आपले व्यवसाय आहे त्याचे पुढे पुढे चढ आपण चढत आहोत. काय बघतोय व कुठे बघतोय आणखी एक डाऊन द लाईन 5 वर्षामध्ये हा व्यवसाय कुठे बघतोयस तू? काय तुला कुठल्या स्केलवर न्यायचंय? मला या पुढच्या 5 वर्षामध्ये मी हा विचार करतोय की फर्स्ट ऑफ ऑल की पूर्ण महाराष्ट्राच्या ह्याच्यात कमीत कमी 20 to 25% माझं काम चाललं पाहिजे हा मी विचार करतो. दुसरी गोष्ट की मार्बल सोबत अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या मी पुढे विचार करत आहेत की त्याच्यात ऍडअप करण्याच्या. कारण
डिझायनिंगच्या बाबतीमध्ये मी खूप इन्हान्स करत आहे, कारण मी स्वतः डिझाईन करत असल्या कारणाने मला नवीन डिझाईन मी त्याच्यावरती काम करत आहे. ऍक्च्युली लवकरच त्या डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यानंतर मी कस्टमर्सला काय युनिक देता येईल, कारण आजकाल तेच झालेलं आहे की युनिकनेस मध्ये भरपूर लोक बघतात. तर त्याच्यामध्येही मला पुढे विजन देऊन त्यांना खूप युनिक पद्धतीने आपल्याला हा बिझनेस मला ठेवायचा आहे ऍक्च्युली. एक्झॅक्टली. तर हे ते प्रसाद शिंदे. अतिशय त्यांच्या दुकानात कधीतरी तुम्ही व्हिजिट करा, सत्कार हॉटेलच्या समोर आणि वंदना बसस्टॉप त्याच्या एक्झॅक्टली एक 20-15 दुकानं सोडली की त्यांचं दुकान तिथे लागतं. आणि छोट्या छोट्या सगळ्या मूर्ती, तसंच अतिशय भव्य अशा प्रकारच्या मूर्ती तुम्हाला तिथे बघायला मिळतील. या माध्यमातून आगळा वेगळा व्यवसाय करणारे काही व्यावसायिक आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. आणि अशाच प्रकारचा हा एक अतिशय युनिक व्यवसाय मला वाटला. एक दिवस त्यांच्या दुकानासमोरनं जात असताना मला लक्ष गेलं आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. प्रसाद, जाता काय सांगाल? जाता जाता हाच एक संदेश आहे की तरुणांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे, कारण नोकरी हा एकच मार्ग नाही आहे आपल्यासाठी. त्यामुळे तरुणांनी व्यवसाय करावा, प्रयत्न तरी करावे, हे माझं एक बोलणार आहे. सो तुम्हाला सुद्धा जर का यांचं काही इंटरेस्टिंग वाटलं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, त्या क्रमांकाशी तुम्ही डेफिनेटली संपर्क साधा आणि एकदा तुम्ही डेफिनेटली या मंदिराच्या दुकानाला तुम्ही भेट तरी द्या. आणि तिथे तुम्हाला कळेल की एकाच ठिकाणी किती सुंदर सुंदर कलाकृती यांनी ठेवलेल्या आहेत. प्रसाद, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.